नमस्कार. माझा या आधीचा जो व्हिडिओ होता मन माझे फुलपाखरू, त्याला आपला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यासाठी मनःपूर्वक आभार सर्वांचे. अगदी एका आठवड्यामध्ये इतके 5-6 हजारच्या वर व्ह्यूज त्याला मिळाले. आता हा जो व्हिडिओ आहे याचं हेडिंग आहे आळशी माणसांची गोष्ट. म्हणून सुरुवातीलाच मी आपणाला एक विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आळस करू नका. कारण यामध्ये मी आज तुम्हाला एक बहुतेक लोकांनी कधीही न ऐकलेली एक गोष्ट इथे सांगत आहे, जी आपल्याला खरोखर उपयोगी पडू शकते. तर ती गोष्ट सांगण्याच्या आधी तुम्हाला एक छोटासा छान जोक सांगतो. एक शिक्षक वर्गामध्ये शिकवत होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की बाळांनो, आळस हा माणसाचा सर्वात मोठा दुर्गुण आहे. आपण आळशी नसायला पाहिजे. सांगा बरं, तुमच्यामध्ये कोण कोण आळशी आहेत ते? तर सगळ्या मुलांनी हात वर केला. एका मुलाने मात्र हात काही वर केला नाही. तर गुरुजी म्हणाले की वा वा वा, शाबाश, एक तरी विद्यार्थी आपल्या वर्गात असा आहे की ज्याला अजिबात आळस नाही. तुला आळस नाही म्हणून तू हात वर केला नाही, चांगली गोष्ट आहे. तो विद्यार्थी म्हणाला तसं नाही आहे सर, मला हात वर करायचा सुद्धा आळस आला आहे. इतका आळशी तो मुलगा होता. ही झाली आता गंमत किंवा हा झाला जोक. आता अशी एक उद्बोधक अशी कथा मी एका ठिकाणी वाचली होती, ती तुमच्या समोर आता शेअर करतो. शेवटपर्यंत कथा पूर्ण ऐका आणि शेवटी जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. तर गोष्ट अशी आहे की एक राजा होता. तो अतिशय दयाळू होता. आपल्या प्रजेचं कल्याण व्हावं, आपल्या प्रजेनं उद्योगी राहावं आणि आपल्या प्रजेची भरभराट व्हावी अशी त्या राजाची इच्छा होती. मग त्याने एकदा त्याच्या प्रधानाला बोलावलं आणि म्हणाला की प्रधानजी, आपल्या राज्यात जेवढे आळशी लोक आहेत त्यांना आपण मदत करू आणि जे उद्योगी आहेत त्यांना आपण पैशांची मदत करू, कर्ज देऊ. आणि आळशी लोकांना आपण मदत कशी करायची? आपणच त्यांना सगळं खायला प्यायला देऊ, राहायला देऊ, आपण त्यांना पोसू. प्रधान हसला आणि म्हणाला ठीक आहे महाराज, प्रयोग करून पाहायला हरकत नाही. मग यासाठी राजानं काय केलं, एक तात्पुरता लाकडी खांब उभे करून एक त्यालाच लाकडी छप्पर टाकून असा एक मोठा हॉल तयार केला आणि गावात दवंडी दिली की ज्यांना ज्यांना उद्योग करायचे आहेत त्यांना राजा कर्जाऊ पैसे देईल. अत्यंत कमी त्याचे रेट्स ठेवून त्यांना कमीत कमी व्याज लावून त्यांना कर्ज मिळेल. आणि जे आळशी लोक आहेत, ज्यांना काही उद्योग करायचा नाही, त्यांनी या हॉलमध्ये येऊन राहायला हरकत नाही. राजा तुम्हाला खायला प्यायला देईल, तुमची व्यवस्था राजा ठेवेल. आता राजाला वाटलं की उद्यापासून कर्ज मागणारे जास्त येतील, पैशाची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. पण झालं उलट. दुसऱ्या दिवशी त्या हॉलमध्ये 5-7 लोक पहिल्यांदा येऊन बसले. त्यांनी वळकटी टाकली आणि मस्त लोळायला लागले. राजाच्या नोकरांनी पाहिलं की एवढे एवढे लोक आहेत. त्याच्या 2 दिवसामध्ये आणखी 5-50 माणसे जास्त आली. आठवड्याभरामध्ये जवळपास हॉल तुडुंब भरला. आळशी लोकांची संख्या जास्त, कर्ज मागायला कोणीच येणार राजाकडे, कारण सगळं फुकटात मिळते तर कशाला कोण मागणार. मग राजा वैतागला की असंच चालू राहिलं तर सगळं राज्य इथे येऊन बसायचा विचार करेल. मग त्याने प्रधानाला पुन्हा बोलावलं आणि सांगितलं की अरे, आपला प्रयोग फसला रे का, मग आपण आता काय करायचं? प्रधान म्हणाला की मला तुम्ही जर परवानगी दिली तर मी यावर उपाय करतो. तो राजा म्हणाला ठीक आहे. प्रधान म्हणाला की मी तुम्हाला खरे आळशी नक्की शोधून देतो, फक्त मला माझ्या पद्धतीने काम करू द्या. राजा म्हणाला ठीक आहे. मग प्रधानाने काय केलं,
त्यानं संध्याकाळ झाली असताना चारी बाजूने त्या हॉलला आग लावून दिली. हॉल पेटू लागला. जसजशा ज्वाळा वाढायला लागल्या तसतसे लोक उठून पळू लागले आणि चारी बाजूने पेटवताना त्या प्रधानाने एक बाजू थोडीशी मोकळी सोडली होती. त्या बाजूने राजाला घेऊन तो ऑब्झर्व करू लागला काय आहे आतमध्ये परिस्थिती ते. तर त्यांना दिसलं की एक मामा आणि त्याचा भाचा एका ठिकाणी होते. मामा मस्त झोपला होता आणि तो भाचा त्याच्या बाजूला बसला होता. राजा आणि प्रधान पाहू लागले. त्यांचा आवाज ऐकू येत होता बाहेरपर्यंत. तो भाचा म्हणत होता की मामा चला ना आता आपण निघून जाऊ, सगळे लोक गेले, आग लागत वाढत चाललेली आहे. तो मामा काय म्हणतो, अरे आग तिकडे भरपूर लांब आहे, अजून आपल्या इथं आसपास पेटल्यानंतर आपण उठू. मग काही मिनिटांमध्ये ती आग तिथपर्यंत आली. तो भाचा म्हणतो की मामा आता तरी चला ना, आग थोडी जवळ आली. तो मामा काय म्हणतो, अरे अजून आपल्या डोक्यावरचे जे लाकडं आहेत त्यातले काहीच पेटलेले नाही, आजूबाजूचे खांबही अजून सुरक्षित आहे, ते पेटल्यावर जाऊ आपण, तोपर्यंत आराम करू. मग मामा एक मस्त आराम करू लागला, भाचाही आराम करू लागला आणि पेटत पेटत वरचं लाकूड पेटलं आणि ते जळत जळत डोक्यापर्यंत आलं. आजूबाजूला अजूनही थोडंसं सुरक्षित होतं, पण वरचं लाकूड पेटलं त्याच्या बाजूचंही लाकूड पेटलं. ती दोन लाकडे पेटली तेव्हा भाचा म्हणतो की मामा आता तरी चला ना, वरचे लाकडे पेटले. तर तो मामा काय म्हणतो, अरे म्हणे थांब, अजून ते लाकडं पेटून खाली पडायला वेळ आहे, पडता पडता आपण उठून जाऊ. राजा आणि प्रधान थोडे आतमध्ये शिरले आणि ते लाकूड बरंच पेटलेलं होतं, ते तुटून अंगावर पडणार. तेवढ्या वेळामध्ये मामाला आणि भाच्याला त्या राजाने आणि प्रधानाने ओढून बाजूला घेतलं आणि प्रधान म्हणाला, तुम्हाला जे खरे आळशी पाहिजे ते पट्टीचे आळशी हे दोनच आहेत आणि बाकीचे उगाच आळशी बनून फुकट राजाचं सगळं काही अन्न पाणी खात होते. त्यामुळे नाईलाज म्हणून तुम्ही या दोन आळशांना आरामात पोसा, फक्त या दोघांना, आणि बाकीच्यांना जरूर पैशाची मदत करा आणि तसं ऐकत नसेल तर फटके मारून कामाला लावा. तर असं आहे, देश कुठलाही असो, आळशी माणसे जेवढी कमी असतील, उद्योगी माणसे जेवढी वाढतील, तेवढी त्या कुठल्याही देशाची प्रगती होईल. कशी वाटली कथा? नक्कीच आवडली असणार. मग या आधीचे व्हिडिओज जेवढे छानपैकी लाईक केले, शेअर केले, सबस्क्राईब वाढवले, तसे मस्तपैकी प्रतिसाद याला सुद्धा द्या. धन्यवाद.